नवरात्रच्या निमित्तानं त्यांच्या गणपती देवाच्या त्या ठिकाणी आपण डान्स जे नृत्य पाहिलं ते संपूर्ण दूरवरून सर्व कलाकार एकनाथजी माली साहेब यांचा देखील नृत्य त्या ठिकाणी आपण गायन पाहिलं असे अंकुश राघवर यांचा शुभ सन्मान. धन्यवाद. सुरुवात चांगली झाली आहे. हवेमध्ये बॉल आहे. झेलची संधी यावेळेला पुन्हा एकदा झेल सुटतोय आणि हा झेल सुटलाय कुणाचा? धनेश गवते नावाचा फलंदाजा. हा फलंदाज म्हटलं तर मग चंद्रासारख्या लोभसवान्या फलंदाजीचं वरदान लाभलेला फलंदाज आहे. सर्वांना इम्प्रेस करणारा खेळाडू, खास करून फलंदाजीमध्ये अटॅकिंग मोड नियमितपणे या खेळाडूचा ऑन असतो. असा अग्रेसिव्ह बॅट्समन, वन ऑफ द ग्रेट धनेश गवते याचा झेल आपण इथे सुटताना पाहतोय. जीवनदान मिळतं त्याला. जीवदानं खूप महागडे असतात, सर्वांना माहिती आहे. त्या बॉलवरती आपण एक सिंगल घेताना पाहिलं. टीमची धावसंख्या 1 न आपण पाहिली. यावेळेला टीम 3 या अंकावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 1 कमेश चव्हाण या गोलंदाजाला प्राचारण. टीम सुकापूर यांच्या माध्यमातून कामेश आहेत यावेळेला. पंचांची अगदी आपण पाहतोय डाव्या हाताकडून गोलंदाजी होती. वेगवान बॉल गुडलँड स्पॉटला अपटी बार चेंडू. फोरआर्म्स मधील ताकद, खांद्यामधील जो वेग आहे तो वेग चेंडूवरती पूर्णपणे प्रकल्पित केला जातोय. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन. स्वर्गीय बापू नारगणी यांचा मंत्र अंमलात आणला जातोय. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुडलाईन. आणि गुडलाईनचा बॉल अगदी पूर्णपणे यावेळेला मात्र अजित गवते रीड करू शकले नाहीयेत आणि एका निर्धाव बॉलची सांगता. कामेशची सुरुवात चांगली आहे. सुरुवातीला 2 धावा, त्यानंतर 1 धाव. डिक्रीजिंग ऑर्डरनं 0 रन. अर्थातच थोडेसे अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता आणि पायामध्ये थोडासा व्यत्यय आपल्याला जरूर पाहायला मिळतोय या खेळाडूच्या. त्यामुळं आपण पाहतोय रनअप मध्ये थोडा अडथळा आलाय. काही वेळा असं आपण पाहतो की अनेक सारे फलंदाज जे आहेत ते काय करतात की फलंदाजाचा जो ट्रान्स आहे तो ओळखण्यासाठी अशा प्रकारची रणनीती वापरतात. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा यावेळेला स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. लाऊडली अपील झाली तिकडे. विकेट किपर आपण पाहतोय आपलं काम चोखरित्या बजावत असताना वेगावरती सवाल झालाय कामेश. आणि कामेशची सुपर आपण गोलंदाजी, अटॅकिव्ह गोलंदाजी पाहतोय. पॉवर प्लेचं षटक. एका बाजूनं पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचा प्रयत्न समोरून छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघाचा कॅप्टन कुल अजित गवते करतोय, परंतु त्याच्या विरोधामध्ये या वेळेला आपण पाहतोय पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज कामेश चव्हाण त्याची कुठल्याही प्रकारची एकही चाल चालू देऊ शकत नाहीये. कारण त्याला माहिती आहे की त्याला देखील आक्रमकता सिद्ध करायची आहे. सुरुवातीची उडी खूप महत्वाची असते. सुरुवात चांगली झाली की मग शेवटी गोड होत असं म्हणतात आणि तसाच काहीसा प्रयत्न देखील आपण इथे पाहिलेला आहे. चांगली रेलचेल सुरू आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे बी या संघाच्या विरोधामध्ये आपण 11 स्टार सुकापूर या संघाला पाहतो. टीमची आपण धावसंख्या जर पाहिली, फुलरलेनचा बॉल आहे अगदी अंतिम क्षणाला निमुळता होत गेला आणि चेंडू खोळात पडला. पूर्णपणे अगदी डॉमिनेट झालेत यावेळेला फलंदाज. टीमची जी धावसंख्या आहे ती धावसंख्या आपण पाहू शकतो. यावेळेला पहिलं षटक संपलंय. 3 धावा बिनागाड्याचा मोबदला आहे. एसडीसीचे आमचे डिस्क जॉकी अर्थातच सूरज पाटील यांना मी विनंती करेन की आपण इथे जॉईन व्हायचं आहे. विशाल आपण असेल तर आपण देखील या इथे जॉईन व्हायचं आहे आणि थोडासा आपण ज्या तांत्रिक अडचणी आहेत तर बघा, भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व युवा मोर्चा एस कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय परेश शेठ पाटील वलप यांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. विजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं इथे आपल्याला आमंत्रित केलं जात आहे आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अर्थातच पीके शेठ प्रभाकर शेठ यांना विनंती असेल आपण देखील यावं. क्रिकेटसाठी नेहमी ज्यांचा दमदार योगदान आपण पाहतो आपलंही सरचे स्वागत. आणि जगन पाटील वलप सिनियर क्रिकेट खेळाडू यावं आपलं सर्वांचं या स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत. सुंदर गोलंदाजी. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे आपण पाहतोय बांबू छाप कामगिरी. गोलंदाज होता कामेश चव्हाणचं एक निर्णायक षटक यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे बीच्या विरोधामध्ये. आणि पूर्णपणे अटॅकिंग मोड आपण 11 स्टार सुकापूर या संघाचा पाहतो. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं ई पूल मध्ये हा संघ खेळायचा. त्यानंतर एक मोड असाही आला होता की त्या कालावधीमध्ये हाच सुकापूर संघ कुठल्याही पूलमध्ये खेळायला तयार व्हायचा. इतका चांगला त्यांचा आपण भन्नाट फॉर्म पाहिला. त्यानंतर आपण पाहिलं की अगदी मग थोडीशी आपण त्यांच्या कामगिरीमध्ये आपण डिक्रीजिंग ऑर्डर पाहिली आणि तिथे आपण आता पुन्हा एकदा संघाला लढताना पाहतोय. स्ट्रगल आहे त्यांच्याकडे, परंतु स्ट्रगलला आज बाजूला ठेवलंय. प्रेशर नाश्त्यामध्ये खाल्लाय आणि सुरुवात दमदार करत असताना क्या बात आहे. दमदार गोलंदाज. यावेळेला तन्मयला प्राचारण केलंय षटक क्रमांक 2 साठी. तन्मय मोरे
पहिला बॉल निर्धावसह सुरुवात. डीजे एसडीसी आपण जरा स्टेजशी संपर्क साधा. चांगली सुरुवात. गुडलाईन स्पॉट वरती आपटी बार बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलला वेग आणि उचल या दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम दिला जातोय. फटका छान खेळलाय सरळ बॅटनं. सुईसारखा सरळ फटका ब्लॅक स्क्रीनला आदळतोय. सुंदर स्ट्रोक, सुंदरम चौकार. हा फलंदाज अटॅकिंग बॅट्समन आहे आणि याच खेळाडूचा आपण झेल सोडला होता. ही जीवनदानांची किंमत आहे बा. 17व्या शतकामध्ये आपण पाहिलं पृथ्वीराज चव्हाणांना एक जीवनदान मागितलं होतं त्यांनी. मोहम्मद गौरीनं दिलं नव्हतं कारण त्याला किंमत माहिती होती आणि त्याच पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद गौरीला 17व्याला जीवनदान दिलं होतं. अशी जीवदानं असतात. ज्या वेळेला जीवदानं मिळतात ना त्यावेळेला ते खरं तर खेळाडू अजून आक्रमक बनत जातात आणि त्याचं हे उत्तम मूर्तिमंत उदाहरण. सुपर फटकेबाजी, हाफ ट्रॅकरचा बॉल, रॅम्प केलंय त्या बॉलला. अगदी आपण पाहतोय हॅमर केलंय पूर्णपणे. हुक शॉट खेळलेत. अगदी एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. धावा येत आहेत 6. सिक्सर आलाय. सुपर फलंदाजी. धनेश गवते मैदानाच्या आतमध्ये. अटॅकिंग मोड ऑन. 6 धाव संख्या. ड्युअल डिजिट मध्ये एकूण 13 धावा धाव फलकावरती. झेल सुटला होता या खेळाडूचा आणि तो झेल सुटल्यानंतर त्या झेलाची किंमत मोजावी लागते यावेळेला 11 स्टार सुकापूर या संघाला. धाव संख्या आता दुथडी भरलेल्या नदीसारखी ओसांडून वाहते. टीमच्या फलकाला नवा आकार मिळतोय, नवं रूप मिळत आहे. एकूण 13 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. बिनागाड्याचा मोबदला घेण्यासाठी आपण पाहिलं की अगदी दुसऱ्या बाजूनं तेवढीच चांगली कडेतोड फलंदाजी. धावांचा अंबार उभा करायचा प्रयत्न. रणकंदो माजवलाय. सुरुवाती षटकामध्ये आपण पाहिलं की पॉवर प्लेला कॅपिटलाइज करू शकले नाही. मग तो कमबॅकिंग षटक कुठेतरी आपल्याला आणावा लागेल. त्यासाठी मग हाणामारी करणं महत्वाचं आहे आणि त्याच करिता त्याच उद्देशानं तशाच प्रकारचे प्रयत्न यावेळेला धनेश गवते मैदानाच्या आतमध्ये करतोय. तो अट्रॅक्टिव्ह बनत चाललाय, अट्रॅक्ट गेनर बनत चाललाय. क्या बात आहे. प्राइस पाहते आपण पाहतोय. सलग जर 3 सिक्सर लगावले तर नेरेदुंदे विभागाचा छोटा टायगर अर्थातच अंकुशभाई वाघमारे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्राइस मोठा आहे म्हणून हे प्राइस आम्ही अनाऊन्स करतोय इथे. आणि हे प्राइस त्यांचं नियमितपणे अनेक मैदानामध्ये असतं. ही त्यांची खाती आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतो आपले अतिथीगण म्हणून ते आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत इथे करूयात. टीमची जी धावसंख्या आहे ती म्हणजेच एकूण धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील त्या टोटल 14. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. सॉफ्ट हँडनं खेळत. लॉंग ऑफला पण पाहतोय हा चेंडू ट्रॅव्हल होताना इकडे एक क्विक आपण सिंगल येताना पाहतो. सिंगलनं धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच टोटल आकडेवारी एकूण 15 धावा 15 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. बिनागड्याचा मोबदला मोजला नाहीये विकेटचा. जीवनदान मिळाल्यापासून सावध पवित्र आपण पाहतोय खेळाडूंचा राहिलाय. फुलटॉस बॉल आहे. गॅप मधून काढायचा प्रयत्न. चांगला फटका. स्क्वेट आउट केला. फिल्डरला चकवत बॉल जमिनीला घरंगलत. सुसाट वेग बॉल मध्ये पाहायला मिळाला आणि धावा मिळतात 4. येतोय चौकार. सर्व परेशभाई यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. पीके शेठ आपणास विनंती असेल यावं. आपलं सहर्ष स्वागत. नुकताच आपण पाहिलं की आपल्याला जरूर एक बायकरमॅन मिळाला आणि तो बायकरमॅन दुसऱ्यांदा आपण पाहिला. अर्थातच देवीचा पाडा या मैदानावरती जी स्पर्धा रंगली त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं प्रवीण पाटील वलप यांना एक जबरदस्त भारदस्त कामगिरी दाखवत आपल्या स्वप्नातील दुसरी बाईक पटकावली. त्याचं देखील इथं आगमन झालंय. त्याचे आपण स्वागत करूया. एक अष्टपैलू खेळाडू आहे. खास करून मास्टर माइंड कॅप्टन म्हणून देखील त्याची नियमितपणे वर्णी लागते. टीमची धावसंख्या जी आहे ती एकूण 19 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 या षटकामधून 16 आल्यात. मोरेवरती अटॅक झाले. 54-3 दिल्या होत्या. त्यानंतर आता पुढचं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय यावेळेला दुसऱ्यांदा प्रचारण केलं जातंय कामेश चव्हाणला. पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं खेळाडूनं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली दमदार कामगिरी त्यानं दाखवली होती. त्यानंतर आता या खेळाडूवरती पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जबाबदारीचं ओझं टाकलेलं आहे संघनायकानं.
11 स्टार सुकापूर संघाचं नेतृत्व करतोय. यावेळेला फिल्डिंग सेटअप मध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात. फिल्डिंग क्षेत्ररक्षण जे आहे रेस्ट्रिक्शन जे आहे त्याचं स्प्लिट झालेलं पाहायला मिळतं. एक खेळाडू आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये, एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये एक तैनात आहे. त्यानंतर एक आपण पाहतोय ऑन साइडला आणि एका खेळाडूला मिड विकेट मध्ये लॉंग लेग खुला आहे. यावेळेचा बॉल टॅप केलाय, ऑन साइडच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. 1 रन घेण्याचा धाडस आहे. अगदी एका धावेवरती समंजसपणा स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा इथे टिकवून ठेवलेला आहे. 1 या धावेनं धावफलक आपण पुढे सरसावताना पाहतो. टीमच्या अकाउंटला नवा आकार मिळतोय. राऊंड फिगर मध्ये 20 धावा इथे धावफलकावरती लागलेल्या आहेत. 20 धावा आहेत धावफलकावरती. कामेश चव्हाण षटक क्रमांक 2 ची सुरुवात एका धावेसह, पहिल्या षटकाची सुरुवात 2 धावांसह झाली होती. त्यामुळं आता पहिलं पाऊल आणि दुसरं पाऊल यामध्ये थोडासा फरक जाणवतोय. फटका खेळलाय, जोपर्यंत धनेश आहे तोपर्यंत धावांचा पाऊस पडेल यात काहीच मात्र शंका नाही आहे. तेच दाखवत असताना स्लॉट मध्ये बॉल होता, ऑफ ड्राईव्ह केला असताना अगदी पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. सुपर सिक्सर, सुपेरियर स्ट्रोक, टेरिफिक बॅट्समन आहे, वन ऑफ द ग्रेट धनेश गवते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता सुपर तो फलंदाजी करतोय. जीवनदान मिळाल्यानंतर मात्र तो आता अजून आक्रमक बनत चाललाय. टीमच्या धावासंख्येमध्ये आपण जर पाहिला तर फलकाला मिळालेला हा आकार संघ जाऊन पोहोचला तो म्हणजेच टोटल 26 या आकड्यावरती 26 रन्स. ज्या कामेशनं सर्वांना शांत केलं होतं त्या कामेशच्या विरोधामध्ये आता आक्रमण चढवलं जात आहे. आक्रमण आणि आक्रमण आणि आक्रमण, फक्त आक्रमण करायचं याच उद्देशानं अटॅकिंग मोड अग्रेसिव्ह धनेश गवते पाहायला मिळतोय. द अनस्टॉपेबल धनेश गवते पाहायला मिळतोय. थांबायचं होतं नाव घेत नाहीये, न थांबणारा धनेश गवते मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू मध्ये 7 जमा केल्यात कामेश चव्हाण वरती. यावेळचा बॉल पुन्हा एकदा तेवढाच चांगला स्ट्रोक, बॅटच्या मधोमध बॅटच्या टो एंडला बॉल आणि सरळ फेकून दिलाय. अगदी व्यासपीठावरती येतोय सुपर षटकार. क्या बात आहे. वेगळ्याच लयमध्ये जीवनदान मिळाल्यानंतर मात्र तो आक्रमक बनत चाललाय. फलकाला नवा आकार 32 धावा धाव फलकावरती. कामेशवरती सलग 2 बॉल मध्ये 2 सिक्सर. जर तिसरा सिक्सर आला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूला दिलं जाईल. आणि धनेश गवतेने असे अनेक सारे विक्रमी 3 फटके मारलेले आहेत. हे मैदान देखील आपण पाहिलं तर अशा अनेक साऱ्या इतिहासांचा साक्षीदार आलेला मैदान आहे. तिसरा येणार का? स्लोवर बॉल रिलीज केलाय, स्लोवर बॉल रिलीज केलाय, फसवा चेंडू टाकलाय मीडियम पेसनं. आपण चेंडू इथे पाहतोय यावेळेला रिलीज करत असताना थांबवण्याची प्रक्रिया, डॉमिनेशन प्रक्रिया रंगमंचावरती सादर करतोय गोलंदाज कामेश. 2 सिक्सर आल्यानंतर बॅकअपची गरज होती हे त्याला माहिती आहे आणि मग त्या खरं तर मंत्रांवरती तो काम करतोय. वेगळ्या पांथ्याचा उतरला. एक चांगला हुदा या खेळाडूचा, त्याचा वापर तो करतोय. हलक्या हातानं खेळलाय, सॉफ्ट हँड ऑन साइडला आपण पाहतोय. कार्पेटच्या आधारे चेंडू जातोय. फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. समोरून आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला अजित गवते यांच्याकडून नकार आलाय, कारण त्यांना माहिती आहे यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे. जास्तीत जास्त धावांपर्यंत जर आपण पोचायचं ठरवलं तर मग किमान इथे थांबणं महत्वाचं आहे आणि त्याच उद्देशानं आहेत. टीमची जी धावसंख्या आहे ती म्हणजेच आपण पाहतोय टोटल कार्डवरती आता एकूण 33 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 33 रन्स. गोलंदाज तयार होईल. शेवटचा एक बॉल कामेश. यावेळचा बॉल, यावेळचा बॉल एकूण आपण धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीम जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. 11च्या सरासरीनं फलंदाजी बिनागडाच्या मोबदल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नेरे क्रिकेट संघ फलंदाजी करतोय. स्पिनर्स मॅच असेल आणि त्याच्यानंतर ए पोलला सुरुवात होईल. सायरा 11 जय वालदेश्वर एंटरप्राइजेसचे बुर्दू ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ बालात्तरे यांचा भादवड संघ आणि त्याला फाईट करेल नवी मुंबईतील बोनकोडे 11 बोनकोडे. आणि त्याच्यानंतर भूमी 11 टेंबिवली आणि शिवन्या स्वराज 11 RCC पेठ. आणि आपण जर विचार केला तर भादवड संघ जवळजवळ 2019ला या स्पर्धेमध्ये म्हणजे वाकडीच्या मैदानावरती जेव्हा नरेश शेठ पाटील सरपंच चषक आपण पाहिलात, खासदार चषक पाहिलात,
तेव्हा तो संघ या स्पर्धेमध्ये आला होता, नाईट स्पर्धेमध्ये या मैदानावरती, आणि दापोली संघाविरुद्ध दमदार फाईट पाहायला मिळाली होती आणि अभ्याने भादवड संघाविरुद्ध दमदार अर्धशतक देखील ठोकलं होतं. अशी ती बिग फाईट पाहायला मिळेल. क्या बात आहे. पारितोषिकांची खैरात लागली जाते. मागेच आपण जे 5,000 कॅश प्राइज असलेलं जे आपण प्राइज ज्याची सुनावणी केली होती ते प्राइज कंटिन्युअस राहील. आणि आपण पाहतो या भारतीय जनता पार्टीच्या दुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीचा माझी आपण पाहतो या आपण ज्यांची ट्रॉफी पाहिली सदस्य ट्रॉफी, त्या ट्रॉफीचे आमच्या जनक अर्थातच अंकुश शेठ वाघमारे यांच्याकडून ते प्राइस आहे. आणि खास करून हे प्राइस लावण्यात आलेलं आहे कमलाताई वाघमारे यांच्या माध्यमातून. फटका छान खेळला. अटॅकिंग गॅप मधून पुन्हा एकदा तेवढाच चांगला स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक, नो चान्स फॉर स्टॉपिंग अँड दॅट्स कुल बी 4 रन्स. बात आहे. अप्रतिम संगीत, अगदी प्रेक्षक वर्गाला भावणारं हे संगीत आहे. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. टीमची धावसंख्या धावफलकावरती नवा आकार घेते. 37 वरती आहेत. केतन पाटील वरती 4 न आक्रमण चढवलंय. धनेश गवते मैदानामध्ये आपण पाहतोय मोठे फटके सर्वच्या सर्व त्यांनी दिलेत. हाल्फ हेलिकॉप्टर गोपनी सारखी बॅट फिरवली आहे. ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळलेला स्ट्रोक दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आहेत. आणि या वेळेला आपण पाहतोय बॅलन्सिंग बिघडल्या. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा जीवनदान आपण पाहतोय. आता मात्र नेरे संघाच्या खेळाडूला अजितला पहिलं, अर्थातच 2 धावा पूर्ण झाल्यात या बॉलवरती. डेंजर एंडकडे जरूर होते आणि तो डेंजर एंड आता आपण पाहिला त्यांच्यासाठी नक्कीच यशस्वी एंड राहिला. टीमची जी धावसंख्या आहे ती 39 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. फटका छान खेळलाय. हा ट्रॅकरचा बॉल ब्लॅक स्क्रीनच्या वरतून ठोकलाय. शानदार सिक्सर. आक्रमण खास करून आपण जर विचार केला धनेशचा एकतर्फी किल्ला तो लढवतोय. सरोजनच्या सफाईनं आज मात्र आपण त्याला पाहू शकतो की तो गोलंदाजांची पिसं उपटतोय. सुपडा साफ केलाय. चिथड्या उडवल्यात पूर्णपणे गोलंदाजांच्या. यावेळेला पहा दबाव आहे, दबाव तंत्र आहे. बॉलवरती आपण पाहतोय की अगदी वाईडचा इशारा आणि त्यामध्ये अतिरिक्त 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे. एकूण धावा धावफलकावरती 46. 14 मध्ये 43 वरती नाबाद खेळतोय धनेश. निर्णायक क्षणाला संघाच्या मदतीसाठी धावून आलाय. जीवनदान दिल्यानंतर मात्र तो अजून आक्रमक बनत गेला. पुन्हा एकदा या वेळेला ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून मारायचा प्रयत्न होता. उंची खूप होती बॉलमध्ये. दुसऱ्या धावेसाठी आलेत पहा. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. फिल्डिंगसाठी आपण पाहतोय लाजवाब इफर्ट दिले तिथे. तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय आहे अंपायर कडून. अगदी आपण पाहतोय आता निर्णयाची अपेक्षा राहील. टीव्ही अंपायर कडे या बॉलवरती काय घडलं अक्षरशः ते पाहण्यासाठी आपण ऑन स्क्रीन जात आहोत. इफर्ट साठी पहा अगदी 10 आउट ऑफ 10. काय अक्षरशः फिल्डिंग पाहायला मिळाली. लॉंग ऑन मध्ये उभे होते.
तर या ठिकाणी संजय माली यांचं आगमन झालं आणि त्यांच्या समेत संतोषबाई आपलं सहर्ष स्वागत. येस, 2 धावा मिळतील. वाचवले 4 धावा तिथे फिल्डरनं. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नांना जरूर त्यांच्या दाद देणं महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं आपण या बॉलवरती खरं तर फिल्डिंग पाहिली, ती फिल्डिंग खूप छान झाली. 48 रन्स 48 झाले, जिकडे बिनागड्याचा मोबदला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर एकूण धाव फलकावरती आता आपल्याला 48 पाहायला मिळतात. 45 वरती खेळतोय खेळाडू 15 मध्ये धनेश. पुढचा बॉल डाऊन द विकेट नाही, टॅप केला हलक्या हाताने. आपण पाहतोय चांगला स्क्वेअर ड्राइव्ह. फिल्डर आहेत, फिल्डिंग पुन्हा एकदा छान. इफर्ट साठी आपण पाहतोय अगदी कुठल्या प्रकारची कसर सोडली जात नाहीये. तू मिमी झाली आहे. धाव पूर्ण करताना आपण पाहतोय 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता, यशस्वी संपन्न झाले. थोडीशी बॅलन्सिंग बिघडली जरूर होती, परंतु त्यानंतर मात्र या खेळाडूने दाखवलेला एक सावध पवित्रा आणि 3 धावा पूर्ण केल्या त्या बॉलवरती. 3 आल्या असता अगदी आपण टीमच्या खात्यामध्ये पाहतोय एकूण 51 धावा. धनेशच्या खात्यामध्ये आहेत 48. एरवी कल्पना जर केली ना की धनेशची जर विकेट झाली असती तर त्या 48 पैकी किती धावा आता आल्या असत्या, हा प्रश्न आहे. फटका खेळला ऑन साईडच्या दिशेमध्ये. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. रन्स घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 2ऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या फलक पुढे जाईल. एकूण 53 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक आपण पाहिलं अगदी 4थं होतं. 4थ्या षटकाचा खेळ संपला. या षटकामधून आपण जर पाहिलं तर निर्णायक क्षणाला धावा आल्या टीम नेरेसाठी. एकूण धावा झाल्या धाव फलकावरती टोटल 53, या षटकामधून 20. एकूण धावा धावफलकावरती 53 पाहायला मिळत आहेत. आक्रमक मोड वरती आपण खेळाडूंना पाहू शकतो. 16 मध्ये 48 अर्धशतकाची इनिंग साकारणार का, यावरती सर्वांचं लक्ष. हे मैदान म्हटलं तर या मैदानावरती आपण धनेश गवदेचा नेहमीच आक्रमक खेळ पाहिलाय. अगदी या मैदानावरती आपण पाहतो नियमितपणे मालिकावीरच्या रेसमध्ये राहिलेला खेळाडू आहे. अनेक मैदान 5 बॉलमध्ये 5 सिक्सेस याच मैदानावरती आपण पाहिलं या खेळाडूच्या माध्यमातून लगावले गेलेत. अशा अनेक सारे विक्रम रचलेत. आता 16 मध्ये 48 हव्यात. नेरे विरोधामध्ये सुकापूर सन्मानजनक धावसंख्या सध्याच्या घडीला 53 आहेत. बिनागाड्याचा मोबदला आणि चांगली भागीदारी 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. 53 धावांचं ते देखील. यावेळचा बॉल स्लोवर बॉल रिलीज केलाय. अगदी आपण पाहतोय फलंदाजाला मात्र पूर्णपणे चकवा. यस, तर या ठिकाणी आपण पाहू शकाल मित्रांनो, सुकापूर ग्रामपंचायतीचे दमदार आणि रुबाबदार सरपंच, अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व, ज्याने एकनिष्ठेने आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली आणि सुकापूर सारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं, असं सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय राजेश शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. सुकापूर ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच
राजेश शेठ पाटील साहेब यावं. आपल्याला इथे वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा आनंदीबाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर नरेश शेठ पाटील, या स्पर्धेचे आयोजक विजय शेठ ठाकूर, साई रक्षा ट्रान्सपोर्टचा संतोष शेठ पाटील, त्याच्यानंतर आमचे धर्मेकर साहेब, त्याच्यानंतर संजय शेठ गवली साहेब माजी सरपंच आपणास इथे आमंत्रित करत यावं. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. क्या बात आहे. ज्या खेळाडूंना अफरातफरी माचवली होती, ज्या खेळाडूंना धावांचं रणकंदव माजवलं होतं, आता गणेश गवते नावाचं वादळ शांत केलंय. तर सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आपण या ठिकाणी पाहताय आणि त्यांच्याच संघ मैदानावरती इथे आपण पाहताय राजेश पाटील साहेब. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. 53 धावा आहेत, एक गड्याचा मोबदला. 4 धावांवरती अजित 8 चेंडू खेळलाय, त्यामुळे 50 स्ट्राईक रेट आहे. संघासाठी थोडासा हार्मफुल आहे, परंतु आता इथून मात्र त्याला नेक्स्ट गिअर वरती फलंदाजी करावी. तर चेतन केनी साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं मगाशी जो विकेट घेतलाय त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि सलग दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा विकेट घेत असताना शंकर जाधव आला आणि तसाच माघारी गेलाय. सुरुवातीचा पहिला खडक काढण्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागलाय, परंतु त्यानंतरची माती मात्र भुसभुशीत आहे. एका पाठोपाठ एक अशा 2 विकेट एखादी ताडपत्री गुंडाळी इतक्या सहजतेनं गुंडाळल्या गेल्यात. 53 वरती 2 धक्के बसलेत. यावेळेला फर्स्ट हाफ मध्ये पहिल्या सेशन मध्ये फलंदाजी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरेबी या संघाला 53 धावा, धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला. लास्ट विकेट शंकर जाधव गोल्डन डकचा शिकार झालाय. कॅच आपण पाहिली की अमित मात्रेने घेतली, गोलंदाजी महेशची. यावेळचा बॉल चांगला फटका आहे. नो बॉलचा इशारा, लॉंग लीगच्या दिशेमध्ये टोळावलेला. अगदी आपण पाहतोय संघासाठी 4 धावा देणारा हा चौकार. सुपर फलंदाजी, पूल सक्सेसफुल ठरला. स्वराज म्हटला तर मग अगदी थोडेसे बॅक टू द स्टंप जाऊन फलंदाजी देखील करतात अनेक वेळा. तर सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य आत्माराम पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. साहेब आपलंही सहर्ष स्वागत. 58 लॉस ऑफ 2 विकेट. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट सेटअप करण्यासाठी टीम नेरेकडे. फलंदाजी जी आहे ती आपण पाहतोय चांगली पाहायला मिळते. 58 झाले धाव फलकावरती, जिकडे अजित गवते 4 वरती नाबाद खेळतोय, स्वराज गवते 4 वरती नाबाद खेळतोय. अजून एक डॉट बॉल, अजून एक फसवा चेंडू मीडियम पेसनं. पेसर ऑन द अटॅक निदेश, आणि निदेश केळीची गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. सलग 2 बॉल मध्ये 2 विकेट, त्यानंतर चौकार, त्यांमध्ये सलग पुन्हा एकदा 2 बॉल आणि 2 डॉट बॉल. शेवटचा अंतिम 1 बॉल या षटकामधून, आणि या खरं तर पहिल्या इनिंगची शेवटची भैरवी आहे. कुठल्या धावांपर्यंत पोहोचतील टार्गेट सेटअप करण्यासाठी हा पुढचा बॉल असेल. पाहूयात काय घडतंय, काय बिघडतंय, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल यावरती सर्वांचं लक्ष. शेवटचा 1 बॉल, स्वराज गवते ऑन स्ट्राईक. निदेशचा बॉल, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न हव्यामध्ये आहे. अगदी आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात होते धावा घेत असताना. नो बॉलचा इशारा. अजून एक नो बॉल. ओव्हर स्टेपिंग मध्ये अडथळा, त्यामुळे आता या ज्या खरं तर पाबंद्या आहेत त्या देखील पूर्णपणे रीड करतायत. या बॉलवरती आपण जर विचार केला तर मग अगदी 2 धावा आल्या. 2 धावसंख्या पुढे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजेच टोटल वरती एकूण धावा 60. नो बॉल कॉल. गेट रेडी फॉर द फ्रीट नाव. 60 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर द विकेट. Once again, maybe no. Yes. 50-50 आपण पाहतोय चान्सेस होत्या, आणि 2 चेंडू नो बॉल फेकलेत. गोलंदाज बाद दिला जाईल. यस, बघा त्या ठिकाणी जे खेळाडू आहेत नेरे संघ, आपण खेळाडू कक्षामध्ये थांबा. खेळाडू व्यतिरिक्त कोणी नको प्लीज, आपल्याला विनंती असेल अजित, आणि खाली बसा आपण त्या ठिकाणी. क्या बात आहे.
अगदी केवळाचे मामा पण पाहतोय आज भाच्यासाठी मामा भाच्याचं प्रेम पाहायला मिळतंय. मच्छी आणि भाकरी घेऊन आलेत विजय शेठ ठाकूर यांच्यासाठी. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आपण जर पाहिलं रिप्लेस गोलंदाज तुम्हाला आणावा लागेल. टीमची धावसंख्या एकूण 61 धावा झालेल्या आहेत. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे या बॉलवरती शेवटचा बॉल टाकण्यासाठी. तर रिप्लेस गोलंदाज म्हणून आपण आतिश पाटील यांना पाहतो 11 स्टार सुकापूर कडून. ट्रिपल एम मोहन शेठ या ठिकाणी मोहन शेठ माया माली यावं आपलं सहर्ष स्वागत. प्रेमानं स्वीकार केला. बॅकफुटला जाऊन खेळलेत. अगदी आपण पाहतोय सुंदर फटका अजित गवते फायनली त्याच्या मोड मध्ये पाहायला मिळाला. सिक्सर लगावलाय खेळाडू कक्षेत. सुंदर फटका पाहिलाय. 6 धावसंख्या जाऊन पोहोचली होती. म्हणजेच टोटल वरती एकूण 67 धावा आणि 68 धावांचं टार्गेट आता 5 ओव्हर मध्ये सेट करण्यात आलंय नेरे संघाच्या माध्यमातून सुकापूरच्या समोर. ज्यांची आपण उपस्थिती पाहतो ते सुकापूर ग्रामपंचायती दमदार सरपंच या ठिकाणी राजेश शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं त्यांच्या सोबत आपण या ठिकाणी पाहतो. त्यांच्या समेत राहुल पोपेटा यांचं देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. मायची उपदार शाल. तर राहुल पोपेटा यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. मायची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर वलपगावचे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व युवा नेतृत्व आणि एक उत्कृष्ट सिनियर क्रिकेटर जगन पाटील वलप यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जगन पाटील आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी संतोष शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जगन पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण करावा. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल मित्रांनो एसएस क्रेन सर्व्हिसचे ओनर तथा भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आणि नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक परेश शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. परेश शेठ आपलं सहर्ष स्वागत. तर परेश भाई आपण यावं. आपल्याकडे थोडासा वेळ आहे त्यामुळे आपण मान्यवरांचा आपण सन्मान देखील करून घेऊया. तर सुप्रसिद्ध उद्योजक एसएस कन्स्ट्रक्शनचे सर्व परेश शेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी साई रक्षा ट्रान्सपोर्ट ओनर संतोष शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते एसएस कन्स्ट्रक्शनचे ओनर परेश शेठ पाटील साहेब यांचा इथे शुभ सन्मान. आत्ताच आपण नाईटची दमदार स्पर्धा पाहिलीत वलपच्या मैदानावरती आमदार चषक आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक या ठिकाणी परेश शेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान. तर चला सलामी जोडी मैदानात येऊ द्या. तब तक चलते डीजे के पास. के ओनर जिनका शोरूम आप अकुर्ली में देख सकते हैं मालेवाड़ी स्टॉप के ऊपर. सुप्रसिद्ध उद्योजक संजय शेठ कवली इनको देख सकते हैं. ज्यादा विदेशी दौरे हम परदेशी दौरे हैं उनके ज्यादा देखते हैं और खास करके एक दमदार नेतृत्व के तौर पर हमें जिन्हें देखा जाता है. और उनके सुपुत्र तो मेरे ख्याल से जिम 6-7 की साल की उम्र में
राइडर बन गए और कौन सी भी गाड़ी और व्हीली मारने में काफी खतरनाक है वो। और उनके समेत हमारे धरनेकर साहब की देख सकते हैं, आत्माराम शेठ पाटिल इनको देख सकते हैं, विद्यमान सरपंच राजेश शेठ इनको देख सकते हैं। राहुल भाई आपका स्वागत है। आनंदीबाई बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर माजी सरपंच नरेश शेठ पाटिल इनको आप देख सकते हैं। एसएस कंस्ट्रक्शन के ओनर परेश शेठ आपका स्वागत करेंगे। साथ ही साथ आप देख सकते हैं जिनका वल्लभ टीम के लिए योगदान जगनबाई को देख सकते हैं। आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं दमदार योगदान लाभलं आम्हाला संतोष शेठ साई रक्षा ट्रान्सफॉर्मरचे ओनर आणि पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य भूपेंद्र शेठ पाटील यांचे बंधू आहेत। मित्रांनो, स्पर्धा असली की नेहमीच त्यांचा दमदार योगदान असतो आणि मग कोपरुलीची असू द्या, अक्कुर्लीची असू द्या किंवा वाकडीची असू द्या, अन्य या विभागामध्ये कुठलीही स्पर्धा असू त्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतो। त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत। और चलते मैदान की तरफ अजित गौती आएंगे, सलामी गेंदबाज और स्ट्राइकर बल्लेबाज 11 स्टार सुकापुर की ओर से। कामेश चौहान पनवेल प्रीमियर लीग में स्वराज एंटरप्राइजेस विशंबी टीम की ओर से काफी अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन हमने देखा था, लेकिन इस बार बल्लेबाजी की भूमिका उनके कंधों के ऊपर और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज आतिश पटेल। पहली गेंद के ऊपर कामेश का बड़ा स्ट्रोक, धनेश गौते गेंद के नीचे कैच, जबरदस्त और कामेश बैक टू द डगआउट। बड़ा हो लेकिन आपकी शुरुआत भी काफी अच्छी होनी चाहिए। पहली 12 गेंदें निर्भर करती है बड़े लक्ष्य का जब आप पीछा करते हो कि 12 गेंदों में पता चलता है कि आपका वो टारगेट जो चेस करना चाहते हैं वो कैसा होगा। फिलहाल शुरुआत जबरदस्त नेरे की ओर से, शॉर्ट पिच लाइन की बॉल टैप किया इस गेंद को मिड ऑन की तरफ, खिलाड़ी आते हुए उठाएंगे शंकर। तब तक एक रन लेने का पर्याप्त समय, 1 रनों के साथ बल्लेबाज सुजल धरनेकर ने अपना खाता खोला और 11 स्टार सुकापुर टीम का भी खाता खोला 1 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। आतिश पाटिल बड़े शॉट लगाने में जरूर माहिर है। ये देखिए हमारे मोहन माया माली ट्रिपल एम केवाली की जब भी टूर्नामेंट होती है दोस्तों, सब साफ सफाई का जिम्मेदारी का बोझ अपने कंधों के ऊपर उठाते हुए वैसे फेमस वडापाव वाले भी है और आपल्या आगरी संस्कृती जपत असताना तुम्ही पाहू शकाल आई एकविरीची या ठिकाणी त्यांनी टोपी देखील परिधान केली आहे। बोलो तैयार, शॉर्ट पिच लाइन की बॉल, शॉट अच्छा इनफील्ड के ऊपर से क्लियर किया है, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन की तरफ, मस्ट हिटेड बाउंड्री, 4 रन। ये बड़ा चौका प्रति ओवर, अगर मैच जीतना है तो 14 रन बनाने पड़ेंगे। आतिश पाटिल गुरुनाथ पाटिल इनके ओर से हर छक्के के लिए, आतिश के लिए 200 का इनाम है और इस बार पटाखा फूटा, सीधा गेंद मिड विकेट सीमा रेखा पार, 6 रन। मैदान से बाहर 11 स्टार सुकापुर टीम का बाहर लौटा है सस्ते में, लेकिन उसका असर आतिश के ऊपर नहीं नजर आ रहा है। आतिश की विस्फोटक बल्लेबाजी, हमने पहले भी कहा था प्रति ओवर 13 या 14 रन बनाने पड़ेंगे, तभी तो यह मैच 11 स्टार सुकापुर टीम के लिए आसानी के साथ बनेगा। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर इस समय बात करेंगे 1 विकेट के नुकसान के ऊपर। आतिश का 1 चौका 1 छक्का अपनी मेहनत से अपनी पहचान बना, वरना एक नाम के तो लाखों इंसान रहते। बॉलर अजित तैयार, आगे आकर खेलने का प्रयास, स्ट्रेट हिट किया है, फील्डर आते हुए दूर से और थोड़ी सी मिसफील्ड, फायदा मिलेगा, गेंद सीमा रेखा पार, दन 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 करती हुई 4 रन।
आतिश पाटिल के लिए हर छक्के के लिए 200 का इनाम है। वैसे 1200 कैश प्राइज यहां पर जमा है। 6 मारी और 1200 का इनाम लेकर जाए। अगर 6 मारेंगे तो बहुत बड़ा टारगेट यहां पर जो 6 से वो चेस करना है उसे आसानी के साथ बना सकते। लिखते हैं इतना आसान भी नहीं है। बढ़िया शुरुआत, पहला विकेट 0 पर ऊपर लौटा। रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 15 रन। क्या बैटिंग चल रही है आतिश। इकलौते ऐसे बल्लेबाज है जो किसी भी गेंदबाज के सामने बड़े बड़े स्ट्रोक मारने की क्षमता इस खिलाड़ी में। संघर्ष प्रकृति का आमंत्रण है, जो स्वीकार करता है वही आगे बढ़ता है और इस संघर्ष को यहां पर स्वीकारा इस बल्लेबाज आतिश ने और यहां पर आगे बढ़ते हुए 11 स्टार सुकापुर के लिए अपना योगदान। जानते हैं सामने सरपंच साहब है और यहां पर उनके गांव की प्रतिष्ठा पर लगी इस वाकड़ी के मैदान के ऊपर विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक में नेरे के खिलाफ। और इसी के साथ ओवर की समाप्ति। पहला ओवर थोड़ा सा महंगा भी गिरा लेकिन विकेट भी मिला कामेश का इंपॉर्टेंट। और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची 1 विकेट के नुकसान के ऊपर 15 रन 11 स्टार सुकापुर। करे ज्यादा समय ना आप लीजिए क्योंकि 15 बने स्कोर कार्ड के ऊपर अभी भी 4 ओवर में जीतने के लिए 53 रनों की फिलहाल आवश्यकता है। क्या बढ़िया बल्लेबाजी आतिश की ओर से हमें देखने को मिली। हवा का फायदा भरपूर लिया। अब उनका साथ देने के लिए नए बल्लेबाज सुजल दरनेकर। आतिश ने अपना काम तमाम किया। अब यहां पर क्या सुजल अपना रोल अपने टीम के लिए निभा पाएंगे। एक हारा हुआ इंसान हारने के बाद भी स्माइल करे ना तो जीतने वाला अपनी जीत खुशी खो देता है। और अब यहां पर देखेंगे कौन यहां पर खुशी का जश्न मना पाएगा जहां पर चेस कर रहे हैं और इसमें से जो जीतेगा वो सीधा खेलेगा अमन ब्रिगेड 11 वल्लभ टीम के खिलाफ। यानी कि दमदार बल्लेबाजी हमने पिछले मैच में अमन की ओर से देखी और अमन ने क्या शानदार क्रिकेट खेला और वो अपनी पहली जीत हासिल करते हुए। नए बॉलर विकास आते हुए बॉलिंग मार्ग पर एक तेज तर्रार गेंदबाजी के लिए बिल्कुल जाना जाता है और निश्चित तौर पर इस वक्त जो टारगेट चेस करना है वो टारगेट के सामने देख सकते कैसे यहां पर बल्लेबाजी का प्रदर्शन रहेंगे। विकास पाठक राइट आर्म ओवर द विकेट से मारा करेंगे 11 स्टार सुकापुर के बल्लेबाज सुजल के सामने। पहली गेंद बेहतरीन सीधा यहां पर फेंका गेंद जहां पर जड़ थी और वाइड ऑफ स्टंप का यह इरादा जरूर था और कहीं ना कहीं बीट होते हुए बल्लेबाज आतिश वहां पर बातचीत कर रहे कि यहां पर यह समय नहीं है कि आप डॉट बॉल यहां से खेलें और ये लीजिए बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति जो मेरी टीम को चाहती थी। बॉलर फिर से एक बार तैयार, गैप ढूंढने का प्रयास किया है। अच्छी फील्डिंग शॉट एक्स्ट्रा कवर में डीप में खिलाड़ी अजीत वहां पर उठाएंगे फील्ड करेंगे तब तक मात्र केवल 1 रन लेने का पर्याप्त समय। सेकंड पावर पे मैदान के अंदर जारी है। जीतने के लिए अभी भी बात करेंगे आने वाली 22 गेंदें और 52 रनों की फिलहाल आवश्यकता है क्योंकि पहले ओवर में रन बने थे 15, इस ओवर में इकाई सिंगल बने 16, अभी भी 22 गेंदों में चाहिए 52। एक बड़ा ओवर मैच का खेल पूरी तरीके से पलट सकता है। अभी तक शानदार शुरुआत विकास की ओर से और चले इस बार शॉट अच्छा है, लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जा रही है लेकिन वहां पर खुद अजीत गेंद को रोके, एक से फर्क नहीं गिरेगा। यही चाहती है छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट क्लब नेरे टीम कि सिंगल जाए तो फर्क नहीं गिरेगा उनके लिए और कहीं ना कहीं ये पूरी तरीके से आप देख सकते हैं गेंदबाजी में वापसी करती हुई छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट क्लब नेरे टीम। जीतने के लिए 21 गेंदें 51 रनों की आवश्यकता। क्या मैच है, अभी भी हिम्मत नहीं खोई दोनों भी टीमों ने और जी जान से इस मैदान के अंदर लड़ रही है। ओ खराब गेंद, अंपायर का नो बॉल का करार। सोचो इस गेंद के ऊपर अगर नंबर 6 आता तो कहीं ना कहीं मुश्किलें पैदा हो सकती थी और ये मैच में लगभग 3 गेंदें नो बॉल गिरी है जो इससे पहले सुकापुर के गेंदबाज ने 2 गेंदें डाली थी। अब यहां पर नेरी टीम के गेंदबाज बीमर डाला है और एक और बीमर करोगे तो आपको गेंदबाजी से निकाला जाएगा, ये अंपायर आपको बताते हुए। फ्रीड की बॉल उगड़ा डोले पहानी आता पुढचा बॉल असेल फ्री हिट, गेट्स नो बॉल कॉल एंड फ्री हिट बॉल। अकेले ही तय करने होता है कुछ सफर, जिंदगी के हर सफर में कभी हम सफर नहीं मिलते। देखेंगे यहां पर सफर कैसा तय कर पाएंगे। फ्रीड का बॉल जरूर है, सिर्फ रनआउट से आपको बचना है। पहले विकेट अगर जब फ्रीड बॉल आई थी तो शायद रविचंद्रन अश्विन का विकेट बांग्लादेश के खिलाफ जरूर गिरा था लेकिन इस बार देखेंगे यहां पर हमारे ग्रामीण टेनिस क्रिकेट में भी इस रूल्स का नियमों का पालन किया जाता है। बोलो तैयार, फ्रीड की गेंद राइट आर्म ओवर द विकेट से विकास। ओ फ्रीड की गेंद के ऊपर कोई रन नहीं है। क्या शातिर गेंदबाजी है, उन्होंने जाना कि यह बॉल फ्री हिट है तो तुरंत यहां पर उन्होंने
वो वाइड ऑफ स्टंप यॉर्कर का इस्तेमाल किया, जिससे बल्लेबाज के पास कोई चारा नहीं रहता। आतिश पाटिल जैसे दिग्गज बल्लेबाज को शांत रखा है। 51 रनों की टीम का स्कोर है, 19 रन अभी भी स्कोर कार्ड के ऊपर। 49 की जरूरत है, इस बार भी डॉट बॉल। बड़ी बात ही जान लिया है कि जितनी भी गेंदें ऑफ स्टंप की बाहर फेंकेंगे उतना ही फायदा उनके बॉलरों को मिला है, खास करके विकास पाठक को और आतिश जैसे बल्लेबाज को अभी भी शांत रखा है। जिस आतिश ने अजीत जैसे दिग्गज गेंदबाज के ऊपर एक छक्का 2 बाउंड्री लगाई थी, लेकिन इस बार उसी आतिश को विकास पाठक की ओर से शांत रखा जा रहा है। ओ बल्ले का अंदरूनी किनारा लगा था विकेट कीपर के पीछे, खराब फील्डिंग, लॉन्ग स्टॉप, सीमा रेखा पार, गेंद जाती हुई 4 रनों के लिए। और इसी के साथ ये 4 की मदद से ओवर भी हुई समाप्ति, यानी कि 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने 23। टारगेट है 68 रनों का। जीतने के लिए अब चाहिए आने वाली 18 गेंदें और लगभग देखा जाएगा तो 45 रनों की जरूरत है। उगवला चाहिए 45 रन, यानी कि प्रति ओवर 15 रन चाहिए, तभी तो मैच बन सकता है। अगर ये आने वाले 2 ओवर में 30 रन बना पाती है टीम 11 स्टार सुकापुर, तो शायद आखिरी ओवर में इस मैच पे वो बच सकते हैं। जो पसंद है वो करते रहो। हार और जीत दोनों जिंदगी के पहलू जरूर है, लेकिन देखेंगे यहां पर एक अच्छी बात है सुकापुर टीम के लिए कि उन्होंने विकेट नहीं गंवाए। 9 विकेटें उनके हाथों में सुरक्षित है। विकेट सिर्फ गवाए, यानी कि 9 विकेट उनके हाथों में अभी भी सुरक्षित है। यानी कि 18 में चाहिए 45 रन। अब यहां पर चांस देना पड़ेगा किसी एक बल्लेबाज को, खास करके आतिश का साथ देना पड़ेगा सुजल धरनेकर को, लेकिन क्या वो साथ दे पाएंगे? ये साझेदारी धीरे धीरे बढ़ रही है जरूर, लेकिन आखिरकार कहां तक जाएगी ये आने वाला समय ही बता पाएगा। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, स्वराज गौते इस वक्त बॉलिंग मार्ग पर आते हुए। ओ पहली गेंद चलिए ऑफ स्टंप से काफी बार अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी, इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 24 लाइव इवेंट के माध्यम से ये टूर्नामेंट भी कवरेज की जा रही है। मिस टाइमिंग है, बड़ा शॉट लॉन्ग ऑफ पे शंकर गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बैट्समैन आउट। स्वराज ने दिलाई है सफलता और दूसरा विकेट जाएगा 11 स्टार सुकापुर टीम का मैदान से बाहर। आपके बल्ले में से नहीं आते ना तो सिंगल निकालकर आप साथी पार्टनर को रन दे सकते हैं, लेकिन यहां पर बड़े शॉट लगाने की मंशा थी सुजल धरनेकर की और आखिरकार वो आउट होने के बाद मैदान से बाहर। नए बल्लेबाज नितेश केनी टीम के कप्तान हैं, सबसे विध्वंसक बल्लेबाज, बड़े शॉट मारने की ताकत है, थोड़ा सा पीछे रहे ताकि जाएंगे सुजल और रन बनाएंगे और फिर बाकी का काम कप्तान नितेश केनी जरूर करेंगे, उसी सोच में थे, लेकिन सुजल आउट हुए जल्दी और अब यहां पर दबाव आएगा कप्तान के ऊपर और साथी बल्लेबाज आतिश पाटिल के ऊपर। रातें भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा, आगे बढ़ने की हिम्मत तो कर, बस सब कुछ अच्छा होगा। किसके लिए अच्छा मंजर आएगा बुरा मंजर आएगा यानी वाला समय ही बता पाएगा, लेकिन ये मैच दोनों भी टीमों के लिए काफी इंपॉर्टेंट है और अमन ब्रिगेड की सेना वल्लभ टीम भी इंतजार कर रही है। इस टीम के पुरस्कर्ते परेश शेठ को देख सकते हैं, हमारे पीके शेठ को देख सकते हैं, जिनका शानदार योगदान ऑन साइड में अलोंग द कारपेट खेलने का प्रयास जरूर किया है, अपने ही फॉलो थ्रू में इस गेंद को रोका, पैरों तले, तब तक 1 रन मिलेगा, इक्का दुक्का से काम नहीं बनेगा। 25 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, जीतने के लिए 45 की जरूरत थी, सिंगल एक आई, एक वाइड आया, यानी कि 43 रन, 43 रन अभी तक चाहिए जीतने के लिए। आतिश पाटिल 19 के ऊपर नाबाद बल्लेबाजी, नितेश केनी 1 रनों के ऊपर 1 का योगदान देते हुए। स्वराज तैयार, बड़ा शॉट, इसे स्ट्राइक लेना चाहिए और ये मैच का अंजाम दे सकते हैं और यहां पर देख सकते हैं बल्लेबाज आतिश के बल्ले से दमदारी 6 रन। पंद्रह गेंदों में चाहिए 37 रन। छत्रपति शिवाजी महाराज 11 मेरे टीम को
ये मैच हल्के में नहीं लेना है, यहां पर ये पलटवार करने पड़ेंगे क्योंकि ये स्कोरिंग ग्राउंड है। यहां पर 100 भी बनते हैं, यहां पर 90 हो तो 80 भी बनते हैं, लेकिन टारगेट यहां पर कोई भी महफूज नहीं है। लेकिन इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, दूर से खिलाड़ी आते हुए गेंद के नीचे, दूसरे एक्शन में कैच, जश्न का माहौल, बैट्समैन आउट। के माफ कीजिएगा, आतिश पाटिल के पारी का हुआ खात्मा। ये लीजिए एक्शन रिप्ले आपके सामने दिखाया जा रहा है। कैच काफी हवा में थी, लॉन्ग ऑन का खिलाड़ी मिड ऑन की तरफ 30 यार्ड सर्कल की तरफ बिल्कुल दौड़े। पहले ऐसा लग रहा था क्या छूटेगा, स्वराज भी आए थे और 30 यार्ड सर्कल के भीतर दूसरे एक्शन में ये कैच जबरदस्त पकड़ा और ये विकेट महत्वपूर्ण मैदान से बाहर लौटता हुआ सुकापुर टीम का। जीतने के लिए अभी भी बात करेंगे 14 गेंदे 37, यानी कि गावदेवी वाकड़ी 40+ का भी मैच अदय के खिलाफ बिल्कुल उसी कगार पर आया था, लेकिन यहां से सुकापुर टीम रेगुलर है। अब नए बल्लेबाज आएंगे अमित मात्रे बल्लेबाजी के लिए। सुकापुर टीम में बैटिंग लाइनअप कितना तगड़ा है, अब उनकी अग्नि परीक्षा नजर आएगी। मेहनत सीढ़ियों की तरह होती है और भाग्य लिफ्ट की तरह होता है। किसी भी समय लिफ्ट तो बंद हो सकती है पर सीढ़ियां हमेशा ऊंचाई की तरफ जाती है, यानी कि ये भाग्य और मेहनत दोनों में बहुत फर्क है। बोलो तैयार, और इस बार चलिए छोड़ दिया इस गेंद को ऑप्शन से बाहर। अंपायर का व्हाइट बॉल का करार। एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 32 रन। जीतने के लिए चाहिए अभी भी 36 रनों की जरूरत है। व्हाइट बॉल आते यहां पर फेंकिए स्वराज ने गेंद बल्लेबाज अमित मात्रे के सामने, और चलिए बाहरी किनारा लगा था, बल्ले का रन लेना चाहते, डायरेक्ट हिट करने की कोशिश लेकिन मना कर दिया वहां पर विकेट कीपर ने। कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। आखिरी गेंद इस ओवर की बची है, यानी कि जीतने के लिए 13 गेंदे और चाहिए 36, यानी कि 13 गेंदों में 6 छक्के मारोगे तो ये मैच आपके लिए बन सकता है। वरना जो सपना लेकर आई थी 11 स्टार सुकापुर टीम, वो सपना मात्र सपना ही रह जाएगा। हर इंसान अपनी जिंदगी में हीरो जरूर है, बस कुछ लोगों की फिल्में रिलीज नहीं होती। चलिए अंपायर मुड़ते हुए, डेफिनेटली व्हाइट बॉल है ऑप्शन से काफी बार। व्हाइट के साथ बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 33। अभी भी 13 गेंदे और चाहिए जीतने के लिए 35। 3 छक्कों के लिए कोई पारितोषिक नहीं, 2 ही लगातार या तो 1 लगातार। ओ चलिए व्हाइट बॉल, इस बार भी अंपायर का इशारा। तर शिंदे यांचं देखील आगमन झालंय। महाराष्ट्र एसटी महामंडळचे कर्मचारी आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। चलिए अंपायर के लिए रिव्यू को चैलेंज किया, यहाँ पर अंपायर के डिसीजन को चैलेंज किया है। चलिए आइए थर्ड अंपायर, एमसीए के अंपायर हमारे। तर यावं थर्ड अंपायर आपण या ठिकाणी चेक करावं। पंचांच्या निर्णयाला या ठिकाणी चॅलेंज केलाय फील्डिंग टीम। रिव्ह्यू तुम्ही पाहू शकाल, अंपायर कॉल व्हाइट बॉल, परंतु इथे थर्ड अंपायरच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया। एक एक निर्णय काफी इंपॉर्टेंट है, जहां पर आप देख सकते हैं तो चलिए अमित मात्रे को लगातार 2 छक्कों के लिए गुरुनाथ पाटिल इनके ओर से 1000 का इनाम यहां पर दिया जाएगा। लेकिन अंपायर के निर्णय को चैलेंज किया है जरूर, वो प्रतीक्षा करेंगे हमारे एमसी अंपायर। इट्स अ व्हाइट बॉल कॉल, थर्ड अंपायर डिसीजन। चलिए यहां पर रिव्यू था वो मात्र गवा चुकी है व्हाइट बॉल के लिए, तो यहां पर अब व्हाइट के लिए आपके पास रिव्यू नहीं होगा। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 34 रन बने। जीतने के लिए अभी भी 34, आधा सफर तय कर लिया है, आधा सफर यहां से बचा हुआ है। फुल टॉस बॉल गैप में खेला है, एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन की तरफ। हो कमाल का फील्डिंग का एफर्ट था लेकिन नहीं रोक पाएंगे, तब तक गेंद सीमा रेखा पार। 4 रन और इसी के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर 38 रन। जीतने के लिए चाहिए आने वाली 12 गेंदें और 30 की जरूरत। सवारी कालच 22 जानेवारी आपण मित्रांनो पाहिलं की
राम मंदिराचं उद्घाटन अयोध्यामध्ये आपण काल पाहिलं आणि आज आपण हिंदू हृदय सम्राट अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांची जयंती देखील आज आपण पाहताय. कारण कट्टर हिंदुत्ववादी तुम्ही पाहताय असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. सर्वांना शुभेच्छा असतील. तो अजीत गौती ने पहला ओवर फेंका, विकास पाठक ने दूसरा, स्वराज ने तीसरा. अब यहाँ पर 2 ओवर का जो कोटा रहता है वो किस गेंदबाज के नाम पर देना चाहेंगे. 12 गेंदों में जीतने के लिए चाहिए 30 रनों की जरूरत. बॉलिंग मार्ग पर बॉलर यहां पर आएंगे विकास पाठक. विकास के ऊपर कप्तान ने बिल्कुल यहां पर जिम्मेदारियां दिखाई दी है. गुरुनाथ पोपेटा इनकी ओर से अमित मात्रे के लिए हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा. इनामों की बरसात बिल्कुल यहां पर की जा रही है. बॉलरों के तैयार. बहुत सारे यहां पर समर्थक होते हैं जो हमेशा अपने टीम के लिए योगदान देते, खिलाड़ियों का मनोबल बढ़ाते हैं. विकास पाठक राइट आर्म ओवर द विकेट से टीम के ओर से चौथी और व्यक्तिगत दूसरा ओवर लेकर आएंगे. और सामने भी उतने ताकतवर बल्लेबाज है नितेश केनी, टीम के कप्तान. क्या कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आगे आकर आएंगे. ऑन साइड में मोड़ दिया है फील्डर आते हुए दूर से. वहां पर 1 रन तो जरूर पूरा, केवल 1 ही वहां पर मिलेगा. ये मैच में ये ओवर जो है ना निर्णायक होगा दोनों भी टीमों के लिए. शायद सोचो ये ओवर अगर कम रनों का कम से कम 5 या 7 भी आते तो बहुत सुरक्षित रहेगी छत्रपति शिवाजी महाराज नेरी टीम. अगर ये ओवर में 15 या 20 रन आते तो खुली हो जाएगी 11 स्टार सुकापुर टीम के लिए. ये मैच आप बिल्कुल देख सकते हैं. बॉलर तैयार. विकास पाठक के सामने बल्लेबाज अमित. छोड़ दिया इस गेंद को. अंपायर ने व्हाइट बॉल का करार घोषित कर दिया है. व्हाइट के सदस्य एक्स्ट्रा में बढ़ोतरी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर मूव ऑन. थोड़ा सा आगे बढ़ता हुआ 40 रन 68 का टारगेट. 28 रनों की अभी भी आवश्यकता है. व्हाइट से मात्र यहां पर बचना है, अन्यथा मार जरूर मिलेगी. बड़ा शॉट डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑन के ऊपर से. शंकरा का एफर्ट लाजवाब. का ये एफर्ट आपने देखा. फील्डिंग क्या कमाल की हो चुकी है. लेकिन चलिए अंपायर चेक करना चाहते हैं कि ये रोका है या नहीं. कमाल का फील्डिंग का स्टैंडर्ड था. रिप्ले आपके सामने नजर आता हुआ. लेकिन तीसरे अंपायर निर्णय देंगे ये सेफ है या नहीं, या जब रुकने के बाद गेंद अंदर रोप के गिरी है या बाहर गिरी है, ये जरूर चेक करेंगे थर्ड अंपायर. जो ऑन स्क्रीन यहां पर आपको निर्णय भी दिखाई दिया जाएगा. 24 लाइव इवेंट्स इनके माध्यम से ये क्लियर किया जा रहा है. अंपायर जो भी डिसीजन है आप 2-3 बार चेक कीजिए. 3 कैमरे के साथ ये टूर्नामेंट कवरेज किया. तीनों एंगल चेक कीजिए. अगर थोड़ा सा भी आपका निर्णय गलत जाता है तो वीडियोस आते हैं, उसके लिए थोड़ा सा समय लीजिए. लेकिन जो भी डिसीजन है वो किसी भी टीम का है वो निर्णायक डिसीजन दीजिए. निर्णय की प्रतीक्षा जरूर करेंगे. थोड़ा सा समय जाएगा तो बेहतर होगा. कभी कभी छोटा आपको होने के बाद दिखता नहीं क्योंकि वो लगता है अंदर गिरी या बाहर गिरी है. तो ये गौर से आप देखिए और फिर इस निर्णय को आप दीजिए. इंपॉर्टेंट डिसीजन होगा. चलिए बचा है या नहीं इसके लिए जरूर चेक करेंगे. अगर हो सके तो थोड़ा सा फुल स्क्रीन भी दिखा सके आप रुचिर, तो शायद अंपायर को भी दिक्कतें नहीं नजर आएगी. देखेंगे निर्णय क्या होगा. फिलहाल दोनों भी टीमों के लिए काफी महत्वपूर्ण निर्णय. अगर ये रोका है तो सिंगल, अगर यहां पर बाउंड्री के बाहर है तो निश्चित तौर पर वहां पर बड़ा हिट मिल सकता है. देखेंगे निर्णय की प्रतीक्षा. जो भी है अंपायर का निर्णय यहां पर आएगा. चला निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया पंचांकडून. एफर्ट खूप चांगले पाहायला मिळालेत. थर्ड अंपायर या ठिकाणी स्क्रीनवरती चेक करतायत.
चला या ठिकाणी सेफ पंच सांगतायत. त्या ठिकाणी बॉल त्याने उडी मारली आणि शेवटली अगदी स्लाइटली थोडासा बॉल आतमध्ये पडला असे पंच सांगतायत आणि त्यांनी तो डिसिजन दिलाय. आणि या बॉलवरती बघा जो निर्णय दिलाय पंचांनी तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि बरोबर आता हा कव्हर केलाय पंचांनी आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचलाय. धावा आल्यात या बॉलवरती, एकच धाव मिलेल. तो चलिए बिल्कुल यहाँ पर एक रन मिलेगा. एक के साथ थोड़ी आगे जाती हुई बॉलर तैयार और चॉप करने का प्रयास जरूर किया था. डीप पॉइंट की तरफ गेंद जा रही है. एक रन तो जरूर पूरा, लेकिन दूसरे का नहीं प्रयास करना चाहते. इक्का दुक्का से काम नहीं बनेगा और इसी एक रनों की मदद से टीम का स्कोर है 42 रन. जीतने के लिए अभी भी बात करेंगे तो मेरे ख्याल से 26 रनों की आवश्यकता है. बची हुई गेंदें होंगी अभी तक मेरे ख्याल से 3 इस ओवर की, 9 गेंदें 26. एक आध बड़ा हिट मैच पे वापसी का रास्ता दिला सकता है. फिर से एक बार बॉलर होंगे तैयार. राइट आर्म ओवर द विकेट से विकास पाठक के खिलाफ बल्लेबाज अमित. फुल टॉस बॉल गैप में खेला है. फील्डर आते हुए दूर से जरूर अच्छी फील्डिंग. एक ही रन मिलेगा, फायदा नहीं मिलेगा. एक के साथ फर्क नहीं गिरेगा छत्रपति शिवाजी महाराज की क्लब नेरे 11 टीम के कप्तान को. और चलिए एक का धुक्का के साथ टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ 43 रनों के ऊपर, यानी कि जीतने के लिए 8 गेंदें और 25 रनों की जरूरत. जिन्हें तूफान पालने का शौक है उन्हें आंधियों का खौफ कभी नहीं होता. बराबरी पर छूटेगा तो सुपर ओवर मैच होगा. और चले इस बार अंदरूनी हिस्सा लगा है बल्ले का. खराब फील्डिंग क्या कर रही यहां पर नेरे टीम. गेंद लगभग फाइन लेग के रीजन में जा रही है, लेकिन चलिए अंतिम क्षणों में इस बार चलिए वॉलंटियर्स है, सभी दर्शक भी यहां पर मौजूद है, कह रहे कि ये आई थिंक सेफ है. बहुत सारे यहां पर समर्थक है. चलिए रन लिए इस गेंद के ऊपर. टोटल 3 रन आए और 3 की मदद से रन संख्या पहुंची है. फिलहाल यह संपर्क चेक करना चाहते हैं. चलिए देखिए यहां पर दिखाई जा रहा है कि क्लोज डिसिजन आहे. आइए थर्ड अंपायर. मी पंचांच्या निर्णयाला दाद देतो, कारण जरी प्रेक्षकांनी तिथून सांगितलं की नाही हा चौकार, परंतु कधी कधी पंचांना देखील तिथे ऑथॉरिटी असं की चेक करू शकतात. तर या ठिकाणी पंचांनी इशारा केला थर्ड अंपायरकडे. बघा आता तुम्हाला क्लिअर डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळेल. जिथे बॉल शेवटच्या क्षणाला रोपला टच झाला की नाही हे तुम्हाला पायाने बॉल त्याने अडवलाय शेवटी. त्याच्यानंतर शेवटच्या क्षणाला तो रोपला टच झाला की नाही. पंच एक मिनिट थांबा, निर्णय चालू आहे. तो बिल्कुल ये डेफिनेटली चौका है. थर्ड अंपायर डिसिजन. अरे 12वा खेळाडू आहे तुमचा बाबा, ये इथे बघे. कॅमेरा खोटे बोलतील का. आता थर्ड अंपायर आहे त्या ठिकाणी. या तुमचा एक 12वा खेळाडू या, एक जण या. अजित एक मिनिट इकडे बघा. 12वा खेळाडू आहे यांचा देखील. एक मिनिट थांबा, अंपायर मॅच थांबवा थोडी. अरे तुमचा 12वा खेळाडू क्लिअर सांगतो या ठिकाणी. तुम्ही असे काय करता खेळाडू. और इस बार व्हाइट बॉल का इशारा अंपायर की ओर से और इसे 1 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है. ये सुकापुर के ही दर्शक थे वहां पर, वो कह रहे थे कि ये चौका नहीं. फिर थर्ड अंपायर ने वहां पर डिसीजन चेक किया, जहां पर ऑनफील्ड अंपायर ने निर्णय दिया वहां पर कि चेक कीजिए. उन्हें थोड़ा सा डाउट था, फिर थर्ड अंपायर निर्णय दिया वो चौका. तो बिल्कुल यहां पर 48 बने स्कोर कार्ड के ऊपर. बॉलर फिर से एक बार तैयार. और ये क्या कर रहे हैं, लाइन खराब है अंपायर का. नो बॉल का करार, सोने पे सुहागा, सीमा रेखा पार. 6+1 7 रन मिलेंगे.
6+1 सत्ता मिलेगा इस गेंद के ऊपर। 50 का आंकड़ा पार। 11 स्टार सुकापुर 11 टीम का 55 बने स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि जीतने के लिए अब रन और गेंदों के बीच में फासला 7 गेंदें और 13 की जरूरत। फ्रीड की बॉल, यह भी उड़ाया। आखिरी एक गेंद के ऊपर न आएंगे। टोटल 13 और ये मुकाबले में किया है पलटवार। ओवर की महंगी समाप्ति, यानी कि 61 बने। आप जीतने के लिए 6 गेंदें 7 की जरूरत। ओवर था ये। अच्छी शुरुआत हुई थी पहले 3 गेंदों के ऊपर, 3 नहीं बल्कि पहली 4 गेंदों के ऊपर उन्होंने केवल 5 ही रन दिए थे। और आखिरी इन 2 गेंदों के ऊपर 2 छक्के, 1 वाइड, 1 नो बॉल, 1 बाउंड्री, यानी कि लगभग इस ओवर में टोटल रन खर्च किए इस गेंदबाज ने 23 रन खर्च किए और 2 ओवर में 31 रन इस गेंदबाज ने पहले पावर प्ले में सिर्फ 8 ही दिए थे, लेकिन ये ओवर में बहुत सारे रन आते हुए टीम का टोटल स्कोर बना है 61। जीतने के लिए चाहिए अब टोटल 7 रनों की जरूरत। बॉलिंग में दूर वाले छोर से परिवर्तन, नए गेंदबाज आएंगे। छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट क्लब नेरे की ओर से ओमकार गायकर यंगस्टर खिलाड़ी है दोस्तों, दूध पापेश्वर में बिल्कुल जॉब भी करते हैं और निश्चित तौर पर ज्यादा तो कुश्ती पट्टू में रहता है ये खिलाड़ी, लेकिन क्रिकेट में भी इनकी आप यहां पर वापसी देख सकते हैं। अगर ये मैच वो बचा पाएंगे तो इतिहास होगा गावदेवी वाकड़ी के मैदान के ऊपर। 6 में अगर 7 बचाते इस बैटिंग पैराडाइज विकेट के ऊपर तो इतिहास होगा नेरे टीम के ओर से। लेकिन जिस तरीके से बल्लेबाजी की है कैप्टन ने सुकापुर टीम के, एक बीमर नो बॉल गिरी जिसका भुगतान भूखा उन्होंने, और उसके बाद फ्रीड के बॉल के ऊपर भी शानदार छक्का देखने को मिला। ओमकार की पहली गेंद बैक टू द बॉलर थी, रोकना चाहिए था, ये रोकते तो सिंगल भी बच सकती थी और कप्तान नॉन स्ट्राइक एंड पर रह सकते थे। तब तक वहां पर आप बात देख सकते हैं। रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर सिंगल्स की मदद से 62 रन। जीतने के लिए अभी भी बात करेंगे, चाहिए 5 गेंदें और 6 रनों की जरूरत। मुकाबला बराबरी पर छूटता है, सुपर ओवर का आधार लिया जाएगा। काफी महंगा ओवर देखने को मिला 23 रनों का विकास पाठक का। सोच यहां पर कप्तान अजित ने दिखानी चाहिए थी अलग, उन्होंने भी थोड़ी मार जरूर खाई थी, लेकिन वो एक्सपीरियंस खिलाड़ी है, उन्हें वो ओवर ला सकते थे। शॉर्ट पिच लाइन की बॉल, मैच किया है फिनिश। 4 गेंदें रखते हुए ये मैच जीता है टीम 11 स्टार सुकापुर। हार्दिक हार्दिक अभिनंदन। पण या स्पर्धेमध्ये पाहिलात एसएस कन्स्ट्रक्शनचे ओनर परेश शेठ आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देऊया या ठिकाणी ज्याने दमदार केली साकारली। 10 गेंदों में 10 नहीं बल्कि 7 गेंदों में 25 रनों की पारी के लिए टीम संकट में थी और आखिरी 12 गेंदों में वो टारगेट